जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी छान अशी मस्त असे मिक्स डाळीचे पकोडे बनवलेले आहेत. छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्यासाठी खूप असे छान झालेले आहेत. आतून असे छान असे सॉफ्ट आणि बाहेरून असे क्रिस्पी झालेले आहेत पकोडे. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पाहूया. तर त्यासाठी मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला लागणार आहे लसूण, आलं, कांदा आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील मी ते वापरलेला आहे. तर चला तर स्टार्टिंगला आपण हे सगळ्या डाळी आपल्याला भिजत ठेवून द्यायच्या आहेत आणि फारसा वेळ आपल्याला ह्या डाळी भिजत ठेवून द्यायच्या नाही आहेत. थोड्याशा कच्च्या अशा राहतील अशा एवढ्या वेळच ठेवायच्या आहेत आपल्याला डाळी भिजत. तर छान असं क्लीन करून घेऊया आणि ह्या डाळीमधला जो पाणी निघतो तो नक्कीच तुम्ही झाडांना टाकून घ्या. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं असं किंचितसं जाडसर वाटण लागणार आहे. तर त्यासाठी आलं, हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे मी आणि याची अशी जाडसर अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. साधारण 20-30 मिनटं ही डाळ मी भिजवून ठेवलेली होती. तर चला तर आता त्यातलं पाणी तर मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ देखील आपल्याला असं जाडसर असं वाटून घ्यायचे आहे. एकदम असं फाईन पेस्ट वगैरे करायची नाही आहे. तर चला तर आपण बाऊलमध्ये काढून घेऊया डाळी. थोडीशी कच्ची अशी म्हणजे साधारण असं मिक्सरचं भांडं साधारण असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. डाळ अशी थोडी अशी सरळ-भरट ठेवली तर पकोडे खायला खूप अशा छान लागतात. डाळ आपल्याला अशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली ही ते टाकून घेऊया आणि किंचित असं जिरं टाकून घेतलेलं आहे मी आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि कढीपत्ता देखील मी इथे बारीक चिरून असा घेतलेला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे पकोडे आपले छान असे मस्त असे कलर येणार आहे पकोड्याला आपल्या. तर छान असं मिक्स करून घेऊया आपण हे सगळं पीठ असं. खायचा सोडा वगैरे काहीही घालायचं नाही आपल्याला. तुम्हाला जर घालायचा असेल, टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही खायचा सोडा, पण मी ते नाही टाकलेलं. तर छान असं आपलं हे सगळं मिश्रण असं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे आपलं तेलही छान असं मस्त असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता पकोडे करून टाकून घेऊया. हे एक एक छोटं छोटंसं गोळे आपण टाकून घेऊया आणि गरमागरम पकोडे खायला तर खूप असे छान लागतात. तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता आणि नुसते देखील खूप असे छानच लागणार आहेत खायला हे पकोडे. तर इव्हिनिंग ब्रेकफास्टला किंवा मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी सुद्धा हे अशा प्रकारचे पकोडे तुम्ही बनवू शकता, कारण हेल्दी आहेत. सगळ्या डाळी इथे आपण वापरलेल्या आहेत आणि मेन म्हणजे सगळ्या डाळी पौष्टिक अशा आहेत, हेल्दी अशा आहेत. त्यामुळे तुम्ही मुलांना देखील अशा पौष्टिक डाळींच्या पकोडे टिफिनसाठी देऊ शकता. तर छान असे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत असे अलटी-पलटी करून असे पकोडे असे मस्त असे तळून घ्यायचे आहेत. कलर असा छान असा हळूहळू चेंज होत आहे, पाहू शकता तुम्ही. सगळे पलटी करून झालेले आहेत पकोडे आपले. तर पाहू शकता खूप सुरेख असा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या डाळींच्या पकोड्याला.
गरमागरम हे पकोडे खायला तर खूप असं छानच लागतात. एकदम भन्नाट अशी चव लागते या पकोड्यांना. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर पाहू शकता खूप असा छान असा कलर आलेला आहे. तर आपण झालेले आहेत पकोडे पूर्ण असे तळून. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे मी. त्याच्यावर पकोडे टाकून घेतलेले आहेत. आता जे उरलेले जे पीठ आहे त्याचे देखील आपण पकोडे करून घेऊया. छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे ते सगळे पकोडे. तर पाहू शकता पकोडे तर आपले रेडी झालेले आहेत. तळून पूर्ण असे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.